दरम्यान एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। बातमी गुंड निलेश घायवळ प्रकरणातली आहे। निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळला शस्त्र परवाना दिलेला आणि हा शस्त्र परवाना दिला मंत्री योगेश कदम यांनी। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, गुंड निलेश घायवळच्या भावाला शस्त्र परवाना देण्यात आला आणि हा शस्त्र परवाना मंत्री योगेश कदम यांनी दिलेला होता। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट आपण बघतोय। पुण्यातनं मोठी अपडेट येते। राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। राहुल, हे बघा, निलेश आणि सचिन हे दोघं सख्खे भाऊ आहेत। दोघंही उच्च विद्या विभूषित आहेत। म्हणजे आता निलेश घायवळचा पण जर त्याचा इतिहास आपण काढला तर तो अगदी अभिनेता वगैरे राहिलेला आहे। तो एमकॉम चा उच्च विद्या विभूषित आहे। तसाच त्याचा भाऊ सुद्धा उच्च विद्या विभूषित आहे। तो एका स्पोर्टिंग कोचिंगचं काम करतो। तर निलेश घायवळ हा शरद मोहोळच्या टोळीच्या संपर्कात आला आणि नंतर गुंड बनला। तेही त्याचं लग्न झाल्यानंतर, मुलं झाल्यानंतर झालंय। म्हणजे त्याची तशी पार्श्वभूमी ही उच्च विद्या विभूषित आहे। अशा ह्या घायवळचे अलीकडचे जे कारनामे आहेत त्यामुळे अख्खा महाराष्ट्र दंग झालाय। आणि अशा वेळेला निलेश घायवळच्या भावाला म्हणजे सचिन घायवळला शस्त्र परवाना का दिला? कदाचित त्याला निलेशमुळं काही थ्रेट होती का, तसे काही रिपोर्ट्स होते का? आणि त्यावेळेला थांबवतो। सुषमा अंधारे शिवसेना नेते आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत। सुषमाताई, स्वागत आहे। आपण बघतो एक मोठी अपडेट येते। निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळला शस्त्र परवाना मंत्री योगेश कदमांनी दिलेला आहे। आपली काय प्रतिक्रिया? निलेश घायवळ सारख्या कुख्यात गुंडांपासून खरं तर लोकांचं संरक्षण करणं ही गृह खात्याची जबाबदारी आहे। गृह खात्याने सर्वसामान्य लोकांना सुरक्षितता आणि गुंडांना कारागृह दाखवलं पाहिजे। मात्र जर या राज्याचे गृह राज्यमंत्रीच गुंडांना अभय देणारे असतील तर सर्वसामान्य लोकांनी कोणाच्या भरोश्यावर राहायचं? ज्या पद्धतीने निलेश घायवळच्या गँग मधल्या सतीश घायवळला सशस्त्र परवानगा दिला गेला, हा शस्त्र परवाना खाली नाकारला होता प्रस्ताव ठेवल्यानंतर, आणि खाली तो प्रस्ताव नाकारल्यानंतरही विशेष प्रोव्हिजनने स्पेशल रेकमेंडेशन करत ज्या पद्धतीने योगेश कदमांनी नियमांच्या पलीकडे जाऊन सगळे नियम बाजूला ठेवून हा शस्त्र परवाना सतीश घायवळला देऊ केला, हे अत्यंत कायदाबाह्य कृत्य आहे। आपल्या पदाचा गैरवापर आहे आणि विशेष म्हणजे गुंडांना अभय देणारा आहे। सबब योगेश कदम यांना मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही। योगेश कदमांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे। योगेश कदमांच्या राजीनाम्याची मी थेट एका पक्षाची जबाबदार पदाधिकारी म्हणून मागणी करत आहे। निश्चितच। सुषमाताई, आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी सुद्धा आपल्यासोबत जोडले गेले, त्यांनाही तुम्हाला काही प्रश्न विचारत आहेत। राहुल, एक थोडीशी दुरुस्ती त्याच्यामध्ये करायला पाहिजे की निलेश आणि सचिन याच्यामध्ये जो गुंड आहे त्याचा भाऊ शिक्षक आहे आणि तो चांगला कोचिंगचा तज्ज्ञ शिक्षक आहे, हे आधी स्पष्ट केल्यानंतर सुद्धा जसं आता सुषमा अंधारे म्हणाल्या त्याप्रमाणे हगवणीच्या केसमध्ये सुद्धा तत्कालीन सीपीनी बरेच कारनामे केले होते असं दिसतंय। तर त्यांना ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या करायच्यात का, की तत्कालीन सीपीनं घाऊक पद्धतीनं दिलेले जे शस्त्र परवाने आहेत ते, आणि मग गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिलेली आत्ताची परवानगा? कारण सचिन घायवळ हा शिक्षक आहे त्यामुळे त्याच्या संदर्भामध्ये गुन्हेगारी रेकॉर्ड नाहीये असा पुढे डिफेन्स येऊ शकतो। नाही, आता डिफेन्स जरी पुढे आलात, मला सांगा की ज्या पद्धतीने आता अंधेकर गँग मधला कोमकर मधला एक जण गेला आणि त्याच्या आधीचा अंधेकर गेला होता, तेव्हाही सांगताना सांगितलं जात होतं की त्याचं रेकॉर्ड हे अतिशय क्लीन आहे। मात्र सध्या गुन्हेगारीमध्ये ज्या पद्धतीने पांढरपेशे वापरतायत किंवा पांढरपेशांचं रूपामध्ये जे काही गुन्हेगार वापरतायत त्याचं उदात्तीकरण करणं योग्यच ठरणार नाही। आता हा शस्त्र परवाना जर तो शिक्षक होता तर शिक्षकाला शस्त्र परवान्याची काय गरज आहे? शिक्षकाला अशी कोणाची भीती असते बरं? आम्ही तर राजकारणात आहोत, आम्हाला नाही भीती वाटत कशाचीही, आम्ही शिक्षक आहोत। मग एका शिक्षक माणसाने हा शस्त्र, आणि बरं एका साध्या शिक्षकाची इतकी पोहोच कशी काय झाली? त्याने थेट गृह राज्यमंत्र्यांपर्यंत मजल मारावी। एक महत्वाचा मुद्दा तुम्ही आता उत्तरामध्ये सांगितला, ते जरा जास्त आपल्या प्रेक्षकांना एलोब्रेट करून सांगितलं तर उत्तम होईल। ते म्हणजे जिल्हा पातळी किंवा पुण्याच्या सीपीच्या पातळीवरती तो शस्त्र परवाना किंवा जो कोणी पीआय असेल त्यांनी तो नाकारला होता, तर त्याचे थोडेसे तपशील दिले तर मग तुम्ही म्हणता तोच मुद्दा पुढे जाईल। मी आपल्याला पुन्हा एकदा सांगितलं पाहिजे की आपण हगवणे प्रकरणात बघितलं होतं की ज्या पद्धतीने सुपेकरांच्या कारकिर्दीमध्ये एक शस्त्र परवाना मिळालेला होता, या काळामध्ये अनेक असे लोक होते जे पुण्यामध्ये ज्या गुंडांनी एक हैदोस घातलेला होता आणि अशा लोकांना घाऊक पद्धतीचे परवाने मिळालेले होते।
आता हे पुन्हा एकदा आपल्याला चेक करावं लागेल, खरं तर तो कालखंडही चेक करावा लागेल की काय त्याही कालखंडात सुपेकरच होते का, तीही माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल आणि मीही ती ट्विट करण्याचा प्रयत्न करेल. मात्र मुद्दा एक फार महत्वाचा येतो की कशासाठी हा शस्त्र परवाना घेतला गेला, एका शिक्षकाला काय गरज पडली, शिक्षक कुणासाठी वापरणार होता, शिक्षकाला कुणापासून भीती होती, आणि शिक्षकाला जर भीती नव्हती तर मग शिक्षकाने हा दुसऱ्या कुणाला देण्यासाठी घेतला होता का, मग द्यायचा होता तो कोणाला द्यायचा होता तो. आणि एक साधारण शिक्षक जिथे मंत्र्यांची म्हणजे भेट होणं दुरापास्त असतं लोकांना, तिथे एक साधारण शिक्षकासाठी एक राज्याचा गृहमंत्री आपलं सगळं करिअर स्टेकवर लावून, कारण उद्या ही गोष्ट जर उजेडात आली तर ते करिअर स्टेकवर योगेश कदमांचा राजीनामा घ्यावाच लागेल आणि होईल, तर करिअर स्टेकवर लावण्या इतपत तो शिक्षक महत्वाचा आहे का, की शिक्षकाच्या आडून इथे निलेश घायवळला मदत करणे हा खरा उद्देश आहे. सगळ्याच गोष्टी पुढे आल्या पाहिजेत. एक गोष्टी मला जरा तुम्ही सांगा, कारण मध्यंतरी म्हणजे आज दुपारी एक चित्रपट सृष्टीशी संबंधित असलेल्या एका नामवंत व्यक्तीशी मी बोलत होतो. त्यांनी निलेश घायवळ बद्दल बरीच रंजक माहिती दिली आणि त्या माहितीमध्ये आणखीन एक जोडून भाग आला. तो गेल्या आठवड्यामध्ये धाराशिव जिल्ह्यातल्या एका माजी आमदारानं काही ऑडिओ क्लिप्स माध्यमांना दिल्या. तर त्याच्यामध्ये कुणीतरी सावंत नावाच्या एका आमदाराचा संदर्भ येतो आहे. माझी ते माहित नाही मला. तर तुमच्याकडे निलेश घायवळच्या पॉलिटिकल कनेक्शन संदर्भातली काय वाढीव माहिती आहे, कारण त्याच्याशिवाय योगेश कदमांनी हा परवाना दिलेला नसावा असं दिसतंय. मी फार जबाबदारीने सांगितलं पाहिजे की निलेश घायवळचे जे पॉलिटिकल कनेक्शन जर बघितले तर त्या पॉलिटिकल कनेक्शन मध्ये मला असं वाटतं या पुणे जिल्ह्याचे आजी आणि माजी पालकमंत्री, या पालकमंत्र्यांचे आणि त्यांचे कनेक्शन काही आहेत का हे तपासायला हवे निश्चितपणे. चंद्रकांत दादांचा का बरं वारंवार उल्लेख येत आहे. आमदार रवींद्र धंगेकर यांनी सुद्धा, म्हणजे आमदार धंगेकर तर सत्ताधारी पक्षात आहेत सध्या, आणि सत्ताधारी पक्षात असूनही धंगेकर वारंवार चंद्रकांत पाटलांचं नाव का घेत आहेत. म्हणजे ह्या ज्या सगळ्या लिंक आहेत आणि या सगळ्या लिंक जेव्हा क्लिअर होतील ना राहुल भैया, तेव्हा लक्षात येईल की कायदा गुंडांसाठी वाकवला जातो. एरवी कायदा सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी मात्र दुरापास्त ठरतो, पण गुंडांच्यासाठी ज्या पद्धतीने ही सगळी कसरत केली जाते ही अत्यंत आश्चर्यकारक आहे. अर्थात तुम्ही म्हणताय तसं कालच मी पुणे पोलिसाकडनं म्हणजे पुणे क्राईम ब्रांचकडनं जवळपास पुण्यामध्ये छोट्या मोठ्या असलेल्या 80 टोळ्या, म्हणजे मला तर फार आश्चर्य वाटलं. आणि अगदी कोथरूड सारख्या भागामध्ये वगैरे ह्या टोळ्या कार्यरत आहेत. अगदी 70च्या दशकापासून त्या कार्यरत होत्या, पण अलीकडे त्यांची जी व्याप्ती आहे ती राजकीय पक्षापर्यंत आली आणि कुणी कुणाला नावं ठेवू नयेत अशीच परिस्थिती महाराष्ट्रात आणि खास करून पुण्यामध्ये आहे. सगळ्याच राजकीय पक्षांनी ह्या गुंडापुंडांना पोचलंय असं दिसतं आहे. तर त्या व्यापक पातळीवरती योगेश कदम यांचा राजीनामा तुम्ही मागत आहात, ती गोष्ट बरोबर आहे. पण पुन्हा एकदा मला तेच सांगायचंय सौरभ, की गुंड निलेश घायवळचा हा जो भाऊ आहे, अगदी त्या सचिनला जो परवाना दिला त्याच्या संदर्भामध्ये आणखी बऱ्याच गोष्टीचा खुलासा होणं बाकी आहे. त्याला खरोखर त्याच्या जीवाला काही निलेशमुळे थ्रेट होता का वगैरे, पण योगेश कदमांनी अशा पद्धतीने परवाने दिलेत हे 1-2 प्रकरणामध्ये दिसून आलंय. निश्चितच. सुषमाताई धन्यवाद, आपण एनडीटीव्ही मराठीला सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल, आणि राहुल कुलकर्णी आपलेही मनपूर्वक धन्यवाद.